नमस्कार. दीपक ज्योतिर्नमोस्तुते. लेखिका माननीय सुशीलाताई महाजन. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 21. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका म्हणून मावशी जशा सर्वांना परिचित आहेत, त्याप्रमाणे राष्ट्रीय दृष्टिकोनातून उत्तम प्रकारे रामायण सांगणाऱ्या म्हणूनही मावशींचा नावलौकिक आहे. समितीचे कार्य करत असताना त्या रामायणाकडे कशा वळल्या हाही सर्वांना प्रश्न पडतो. केवळ रामायणाचाच त्यांनी अभ्यास केला असे नाही, तर अलीकडे महाभारतही त्या आपल्या रसाळ आणि ओघवत्या भाषेत सांगत असत. मात्र त्यांचा खरा जिव्हाळ्याचा भक्तीचा विषय म्हणजे रामायण. ह्या रामायणाकडे मावशी कशा वळल्या त्याला 2-3 कारणे आहेत. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे महात्मा गांधींनी आपल्या भाषणात स्त्रियांना तुम्ही सीता बना असे सांगितले होते. तेव्हा झालेल्या प्रश्नोत्तरांमुळे मावशींना रामायणाबद्दल कुतूहल निर्माण झाले. दुसरे म्हणजे मावशी असे म्हणत की त्यावेळी बहुतेक पुढारी आपल्या भाषणात असे सांगत की आम्ही रामराज्य स्थापन करणार आहोत. त्यामुळे रामाच्या वेळी राज्यव्यवस्था, समाज जीवन कसे होते ह्याबद्दल मला उत्सुकता निर्माण झाली व मी रामायणाकडे वळले. रामायणाचा अभ्यास करणे त्या काळी स्त्रियांना मोठी कठीण गोष्ट होती. त्याचे कारण रामायण, महाभारत, सप्तशती यासारखे ग्रंथ घरात ठेवत नसत, कारण त्यामुळे कलह माजतो ही खुळी कल्पना रूढ होती. गुरुचरित्र बायकांनी वाचावयाचे नाही असा दंडक होता. आजही तसाच समज आहे आणि या गोष्टींमुळे रामायणासारखा ग्रंथ वाचणे शक्य नव्हते. बरे, देवळात जाऊन पुराण ऐकावे तर घरातल्या व्यापामुळे वेळ मिळणे कठीण होते. पण एकदा मनाशी एखादी गोष्ट ठरली की त्याचा पाठपुरावा करावयाचा हा मावशींचा स्वभाव असल्याने त्यांनी रामविजय ही पोथी मिळवली व त्याचे वाचन केले. बायकांनी हे करू नये ते करू नये ह्यावर मावशींचा विश्वास नव्हता. रामविजय वाचून मावशींचे तितकेसे समाधान झाले नाही, म्हणून त्यांनी वाल्मिकी रामायणचे हे मराठी भाषांतर मिळवून वाचले. रामायणावरील मिळतील ती पुस्तके वाचण्याचा त्यांनी सपाटा लावला. ह्या वाचनानंतर त्या वेणुताईंशी, कालिंदीताईंशी चर्चा करीत. एकदा मावशी वेणुताईंना म्हणाल्या, मी इतकी पुस्तके रामायणावर वाचली, पण ह्या ग्रंथामुळे घरात भांडणाला संधी मिळेल किंवा भांडणे होतील असे काहीच नाही. उलट समाजातील सर्व स्तरातील लोकांवर उत्तम संस्कार होतील अशीच व्यक्तिचित्रे व घटना ह्यात वर्णन केल्या आहेत. स्त्रीच कुटुंबावर उत्तम संस्कार करू शकते, तेव्हा ती सुसंस्कारित व प्रगल्भ असणे जरूर आहे. त्या स्त्रीलाच ह्या उत्तम ग्रंथांपासून का वंचित केले आहे समजत नाही. वेदकाळात किंवा रामायण महाभारत काळात तर स्त्रीवर अशा तऱ्हेची बंधनं घातली गेली नाहीत. त्यानंतरच्या गुलामगिरीच्या काळात अशी बंधने स्त्रीवर लादण्यात आली असावीत. वेणुताई म्हणाल्या, तुम्ही इतके वाचन केले आहे तर इथल्या बायकांना तुम्ही रामायण का नाही सांगत? यावर मावशी म्हणाल्या, मला इतके सुरेख सांगता येणार नाही, पण प्रयत्न करायला हरकत नाही. त्यानंतर 1951 वर्ध्याला मावशींनी दर एकादशीला काही स्त्रियांना देवळात एकत्र करून रामायण सांगण्यास सुरुवात केली. त्याचे स्वरूप काहीसे कीर्तनासारखे होते. थोडी गोष्ट व मध्येच गाणी. ही गाणी पेटीच्या साथीने म्हटली जात. श्रीमती विमलाबाई देशपांडे, श्रीमती सुधा जोशी, कुमारी आगाशे, श्रीमती मनोरमा बाकरे, श्रीमती पद्माताई हुले ह्या सेविका गाणी म्हणत. हा सर्व कार्यक्रम पुण्याचे राष्ट्रीय कीर्तनकार श्री वा. शि. कोल्हटकर यांच्या रामगीत सुधा ह्या ग्रंथाच्या आधारे केला जाई आणि तो समितीचा कार्यक्रम म्हणून होई. मावशींनी अगदी स्वतंत्रपणे रामायणास सुरुवात केली ती 1953 नंतर. त्याला कारणही तसेच घडले. मावशी मुंबईला घाटकोपरला त्यांचा मुलगा पद्माकर ह्याच्याकडे असताना त्यांनी तुलसी रामायणाचा पाठ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा नातू अजित, पद्माकरचा मुलगा, लहान होता. त्याला टायफॉईड होऊन अत्यवस्थ झाला.
पण मावशींनी मनाच्या तशाही अवस्थेत आपल्या वाचनात खंड पडू दिला नाही. एक दिवस रात्री त्यांना स्वप्न पडले की त्या एका गुहेत गेल्या असून त्या गुहेत एक 6 फूट उंचीचा अत्यंत तेजपुंज शुभ्र दाढीमिशा व जटाधारी माणूस झोपला आहे. त्या गुहेत शिरल्याबरोबर रामायण सांग, रामायण सांग, रामायण सांग असे धीर गंभीर आवाजातील शब्द स्पष्टपणे मावशींच्या कानावर आले व त्या जाग्या झाल्या. अंगाला दरदरून घाम सुटला व त्यांना काही सुचेनासे झाले. ह्याचा काय अर्थ हा प्रश्न वारंवार त्यांच्या मनात उभा राहिला. आपणास परमेश्वराने रामायण सांगण्याचा आदेश दिला आहे असा स्वप्नाचा अर्थ ही मावशींची भावना झाली. त्यानंतर नातवाला बरे वाटल्यावर त्या वर्ध्याला आल्या. मनात सारखा रामायणाचा विचार घोळत होता. आपण रामायण कसे सांगणार? कोण आपले रामायण ऐकणार? आपल्याला सांगता येईल का? नाना प्रश्न मनात उठत होते. त्यांनी उमा काकूंना ते स्वप्न व आपले विचार सांगितले. उमा काकू म्हणाल्या, तुम्ही यंदा पाडव्यापासून 9 दिवस देवळात रामायण सांगा. यावर मावशी म्हणाल्या, माझे रामायण कोण ऐकणार? मी ना शिकलेली ना कोणी विदुषी. कोणी आले नाही तरी मी ऐकीन. उमा काकूंनी सांगितले, मी आणि देवळातले देव तर आहोत ना श्रोते. त्या आधारावर मावशींनी प्रवचन करण्याचे ठरवले. मनाची तयारी करून व कोणता भाग आज सांगायचा हे ठरवून मावशी दुपारी 4 वाजता देवळात गेल्या. उमा काकू बरोबर होत्याच. प्रथम त्यांनी देवाला मनोभावे नमस्कार केला. नंतर उमा काकूंना नमस्कार केला व त्या व्यासपीठावर बसल्या. समोर वाल्मिकी रामायणाची पोथी ठेवली. त्यांना स्वप्नातले स्निग्ध तेजस्वी योगी आठवले व त्यांना धीर आला. 15-20 बायका प्रवचनाला होत्या. श्लोक म्हणून त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली. त्यासंबंधी बोलताना पुढे मावशींनी आम्हाला सांगितले की सुरुवातीला घशाला कोरड पडली, पाय थरथरू लागले. कारण त्यापूर्वी रामायण सांगताना आम्ही 3-4 जणी होतो आणि आता मी एकटीच होते. त्यामुळे भीती वाटत होती. पण रामायण सांगणे सुरू केले आणि भीती कुठल्या कुठे पळाली. एकापुढे एक शब्द सुचू लागले आणि तासभर मी बोलले. अशा तऱ्हेने 9 दिवस मावशींनी रामायण सांगितले. त्यानंतर मावशींच्या वाणीला अलौकिक ओघ व सामर्थ्य प्राप्त झाले. शेवटच्या दिवशी रामायण संपल्यावर मावशींनी उमा काकूंना नमस्कार केला. काकूंनी आपल्या गळ्यातली सोन्याची साखळी मावशींच्या गळ्यात घातली. काकूंना अगदी गहिवरून आले. मावशी म्हणाल्या, तुमच्यामुळे मला हे धैर्य आले. यावर उमा काकू म्हणाल्या, अहो पण मी लाख सांगा म्हटले तरी तुम्ही धीर करून सांगितलंत, तेव्हा तुमचं खरंच कौतुक आहे. मावशी आणि काकू ह्यांचे नुसते सांगण्यापुरतेच बहिणीचे नाते नव्हते, तर खरोखरच त्यांनी एकमेकींवर सख्ख्या बहिणीचे प्रेम केले. मावशी नेहमी म्हणत, माझ्या यशात अर्धा वाटा उमाबाईंचा आहे. 1953 नंतरची 4-5 वर्ष सर्व ठिकाणच्या समिती शाखा रुट्टू खुट्टूच चालल्या होत्या. त्या काळात मावशींनी गावोगावी रामायण कथनाच्या माध्यमाने सेविकांशी संपर्क साधला. समिती कार्याला चालना मिळू लागली. रामायण सांगण्यामागे समिती कार्य हाही प्रमुख हेतू मावशींचा होताच व तो रामायणामुळे बराच साध्य झाला. गावोगावच्या सेविकांना उत्साह आला. सुरुवातीला फारशी गर्दी होत नसे. देवळाचा सभामंडप प्रवचनाला पुरत असे. पण मावशींच्या ओघवती व प्रासादिक वाणीची कीर्ती सर्वदूर पसरू लागली. तसतशी प्रवचनाला गर्दी वाढू लागली. प्रथम लोकांना वाटे, ही बाई काय रामायण सांगणार? 4 इयत्ता शिकलेल्या बाईचे ज्ञान तितपतच असणार. एकदा सहज कुतूहल म्हणून प्रवचनाला गेलेला माणूस मावशींचा रामायण सांगण्याचा दृष्टिकोन ऐकून प्रभावित होत असे. हळूहळू मावशींच्या रामायणाची कीर्ती सर्व महाराष्ट्रभर पसरली व ठिकठिकाणाहून त्यांना बोलावणी येऊ लागली. हजारोंच्या संख्येने जनता प्रवचनाला येऊ लागली. प्रवचनाचे शेवटी मावशींना निधी समर्पण केला जाई. तो सर्व निधी सुरुवातीला अहल्या मंदिराचे कर्ज फेडण्यासाठी व त्यानंतर वर्ध्याच्या देवी अष्टभुजेच्या मंदिर उभारणीसाठी मावशींनी दिला.
ह्या प्रवचनांच्या निमित्ताने जशा जुन्या सेविका मावशींना भेटत गेल्या व समिती कार्याला गती मिळाली, त्याप्रमाणे नवीन नवीन भगिनी समितीसाठी मिळाल्या. त्यामध्ये श्रीमती यमुताई सरंजामे ह्यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी मावशींची प्रवचने ऐकली आणि त्या अतिशय प्रभावित झाल्या. त्यांनी अहल्या मंदिराची संपूर्ण जबाबदारी पत्करली व अखेरपर्यंत ती पार पाडली. बडोदा, सातारा, ग्वाल्हेर या ठिकाणी झालेल्या प्रवचनांना अनुक्रमे राजमाता शांतादेवी, सुमित्राराजे भोसले, विजयाराजे शिंदे स्वतः रोज उपस्थित असत. त्या मावशींच्या प्रभावी वाणीने व प्रसन्न व्यक्तिमत्वाने इतक्या भारावून गेल्या की त्यांचे समिती कार्याला पुढे वेळोवेळी खूप सहाय्य झाले. विजयाराजे शिंदे यांनी माझ्याजवळ असे उद्गार काढले की ऋषितुल्य तेजस्विता मावशींजवळ असल्याने कोणीही व्यक्ती त्यांच्यापुढे विनम्र होते आणि विजयाराजे त्याप्रमाणे मावशींशी अत्यंत आदराने वागत असत. एकदा मावशींबरोबर मला विजयाराजे यांच्याकडे जाण्याचा प्रसंग आला असता मी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला. आमची गाडी त्यांच्या महालासमोर येण्यापूर्वीच त्या पोर्चमध्ये येऊन मावशींच्या स्वागताला उभ्या होत्या व मावशींचा हात धरून त्यांना आत घेऊन गेल्या. आता मावशी इतर प्रांतात हिंदीमधूनही रामायण सांगू लागल्या होत्या व तेही श्रोत्यांना अतिशय आवडत असे. मावशींनी हिंदी भाषा चांगल्या प्रकारे आत्मसात केली होती. वर्षप्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत 9 दिवस प्रवचने करायची व अशी 13 वर्षे प्रवचने करण्याचा संकल्प मावशींनी केला होता. त्याप्रमाणे 1972 साल हे 13वे वर्ष होते. संकल्प पूर्ण झाला म्हणून त्यांनी त्यांचा सांगता समारंभ मोठ्या प्रमाणात नागपूर येथे केला होता. त्यावेळी त्यांनी एक नवीन उपक्रम सेविकांच्या पुढे ठेवला. त्यानुसार मावशींच्या प्रेरणेमुळे ठिकठिकाणी सेविका रामायण सांगू लागल्या होत्या. त्या सर्वांना मावशींनी नागपूर येथे बोलावून घेतले आणि चक्री रामायणाचा कार्यक्रम आखला. त्याबाबतीत मावशी म्हणाल्या की ह्या चक्री रामायणामुळे मलाही फायदा झाला. रामायणातल्या काही नव्या गोष्टी समजल्या. दुसऱ्यांकडून चांगल्या गोष्टी शिकण्यात मावशींना कधीच कमीपणा वाटला नाही. ह्या समारंभात दुपारी चक्री रामायण होई व रात्री मावशींची प्रवचने होत. मावशींच्या प्रवचनापूर्वी रामायणातील दृश्ये दाखवली जात. मावशी म्हणत, दृश्यांचा परिणाम चांगला होतो व आपल्या सेविकांच्या कलागुणांना वाव मिळतो. ह्या समारंभासाठी श्रीमती विजयाराजे शिंदे मुद्दाम आल्या होत्या. रात्री प्रवचनाला 7-8 हजार स्त्री पुरुष उपस्थित असत. सांगता समारंभ करण्यामागे मावशींचा उद्देश असा होता की आपल्याला रामायण कथनाबाबतचे हे यश मिळाले आहे त्याचे कारण लोकांचे आपल्याला मिळालेले सहकार्य. मी रामायण सांगितले तरी ते ऐकायला समाज पाहिजे ना, आणि लोकांना समजेल व पटेल अशा भाषेत रामायण सांगण्याची ताकद मला त्या रामाने दिली आहे. त्याचा उद्देश त्यानिमित्ताने समाजाला एकत्र आणणे हाच होता. महाभारतापेक्षा रामायण सांगण्याकडेच मावशींचा कल अधिक होता. महाभारतापेक्षा रामायणावर त्यांनी अधिक भक्ती केली. त्याबाबत त्यांचे मत असे होते की रामायण हे अधिक जीवनस्पर्शी आहे. समाज जीवन सुसंस्कारित करण्यास हा ग्रंथ आदर्श आहे. रामायण म्हणजे पुराण असे मानून अनेक सुशिक्षित मंडळी त्याची उपेक्षा करतात. पण हे केवळ पुराण नसून तो इतिहास आहे व इतिहास हा वर्तमान काळाला मार्गदर्शक असतो. मावशींचे रामायण कथन म्हणजे रूढ अर्थाने कीर्तन किंवा प्रवचन नव्हते, तर प्रवचन व व्याख्यान यांची सांगड होती. रामायणाच्या रूपाने त्यावेळचे समाज जीवन, व्यक्ती व त्यांची कर्तव्ये, समाज ऋण ह्यांचे विवेचन मावशी करत असत. त्यासाठी मावशींनी अनेक रामायणे वाचली, पण त्यामध्ये वाल्मिकी रामायणावरच त्या प्रवचने करत. कारण त्यांचे असे मत होते की वाल्मिकींनी रामाला मानव म्हणूनच मानले आहे. रामायणातले कोणतेही संकट चुटकीसरशी दैवी शक्तीने नाहीसे झालेले त्यांनी दाखवले नाही. प्रयत्न, शौर्य, निराशा, उत्सुकता, यशापयशाने झालेली मनाची स्थिती, पत्नीप्रेम, बंधुप्रेम, विरह, प्रसंगी वाटणारा अविश्वास या सर्व मानवी भावना व मानवी जीवनाची अंगे त्यात वर्णन केली आहेत. रामाला त्यांनी महामानव, मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले आहे. समाजापुढे रामाचे व्यक्तिमत्व मानव म्हणून उभे केले.
तर लोक त्याला आदर्श मानून तसे आचरण करण्याचा प्रयत्न करतील. मात्र देव म्हणून जर रामाला उभे केले तर त्याची शक्ती आपल्या आवाक्याबाहेरची वाटून माणूस केवळ त्याची पूजाच करेल, त्याच्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करणार नाही. व म्हणून मी वाल्मिकी रामायणच आधारभूत मानते, असे त्या सांगत. सीतेच्या त्यागाबद्दलही सर्वसामान्य समाजाला, विशेषतः तरुण वर्गाला असे वाटते की तो सीतेवर झालेला अन्याय आहे. यावर मावशींचे स्पष्टीकरण असे आहे की राम हा प्रथम राजा आहे व राजाचे कर्तव्य म्हणजे प्रजेचे हित. राजा हा समाजाचा नेता आहे. नेत्याने अत्यंत शुद्ध आचरण करावे. लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे. म्हणून सामान्य पर्यटाची सुद्धा शंका रामाने विचारात घेतली. सीता देखील रामराजाचे मन जाणत होती व म्हणूनच तिचा त्याग केल्यावर सुद्धा तिने रामाला निरोप पाठवला की माझ्या विरहाच्या दुःखाने राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करू नका. व्यक्तीपेक्षा समष्टी श्रेष्ठ आहे, हेच तत्व रामायण सांगते, असे मावशी आग्रहाने सांगत. भाग 21 समाप्त. क्रमशः. मंडळी, आपण माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आहे का? नसेल तर आवर्जून लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. अभिवाचन आवडलं तर लाईक आणि कॉमेंटही करायला विसरू नका. धन्यवाद.